नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पावसाळ्याच्या तोंडावर पुणेकरांना मोठ्या जलसंकटाचा सामना करावा लागणार आहे. 12 जून रोजी पुणे शहरातील निम्म्या भागाचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. वारजे जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभालीमुळे आणि नवीन पाईपलाईन जोडणीच्या कामामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. पुणे शहरात पावसाळ्याची चाहूल लागली असतानाच नागरिकांना आता 12 जून रोजी पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. वारजे जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभाल आणि मुख्य जलवाहिनी जोडणीसाठी पुणे महापालिकेने शहरातील सुमारे 50% भागाचा पाणी पुरवठा पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. पाणी बंद राहणाऱ्या प्रमुख भागांमध्ये बावधन, बाणेर, बाल्लेवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी, सारथी शिल्प, शास्त्रीनगर, व्ह्यू लक्ष्मीनगर, निम्हणमळा, डुक्कर खिंड, शांतिवन सोसायटी, गुरु गणेश नगर, सूरजनगर, लोहगाव, एरवडा, धानोरी, वडगाव शेरी, खराडी, विमाननगर, विश्रांतवाडी, संजय पार्क, टिंगरेनगर इत्यादी परिसरांचा समावेश आहे. वारजे जलशुद्धीकरण केंद्राच्या अधिपत्याखाली चांदणी चौक, पाषाण साठवण टाकी, भुगाव रोड, कोकाटे वस्ती, भुसारी कॉलनी, चिंतामणी सोसायटी, मधुवन सोसायटी, पूजा पार्क या ठिकाणी देखील पाणी पुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे. महापालिकेनं स्पष्ट केलं की बाल्लेवाडी, जकात नाका, सन हॉरायझन, बाणेर वेस्ट, लेक टाकी, पॅन कार्ड रोड, सुस रोड येथील साठवण टाक्यांमध्येही मुख्यतः जलवाहिन्यांशी नव्या लाईन जोडल्या जाणार आहेत. त्यामुळे या परिसरात पाणी पुरवठा पुन्हा पूर्ववत होण्यासाठी काही काळ लागेल. भामा आसखेड प्रकल्पाअंतर्गत पाणी वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी नवीन जलवाहिन्या आणि वॉलची जोडणी केली जाणार आहे. 13 जून रोजी शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागात पाणी पुरवठा कमी दाबाने होणार आहे. त्यामुळे महापालिकेने नागरिकांना पाणी साठवून ठेवण्याचं आणि जपून वापरण्याचं आवाहन केलंय. विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेरघरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू. BSc AI and ML, BSc डेटा सायन्स आणि MSc डेटा सायन्स. अत्याधुनिक सुविधा असलेले ISO 21001 मान्यताप्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे. अधिक माहितीसाठी संपर्क 922300 2070 किंवा 922300 2071.